हा सिग्नल, अजून एक सिग्नल आहे, इथून राईटच मारायचं वाटतं. बघा हा राईट. हो किती क्यूट आहेत यार, किती क्यूट आहेत बघा ना. लवकर बारी होणार, लवकर बारी होणार. काही आत्याने हलवा बनवला होता अनुआत्याने. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. गाईज, मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, माझी मम्मी हॉस्पिटलमधूनच कामाला गेली आहे, तिथूनच ती गेली आहे आणि 2 टायमाची भाजी बनवून गेली होती. म्हणजे आज सकाळी दुपारी पुरेल एवढी भाजी बनवून गेली होती. बट पप्पाने ते सगळे खाऊन गेलेत, कारण पप्पाला भूक लागली होती. पप्पा पण सकाळी लवकर गेले चेंबूरला, कारण अर्धा टाईम ते हॉस्पिटलमध्ये थांबणार होते, अजून अर्धा टाईम ऑटो चालवणार होते. तर ते चेंबूरला लवकर गेले आणि मी आत्ता उठून बघतो तर भाजी सगळी मोकळी आहे. म्हणजे मला उरवलीच नाही, सगळी खाऊन टाकले. काय विषय नाही. तर आत्ताच उठलोय. हे बघा मी काय खातोय, पार्ले बिस्किट आणि दूध. पार्ले बिस्किट पूर्ण त्याच्यात डुबून एकदम पूर्ण हे करून, अरे जो खातो ना त्यालाच माहिती आहे की कसं खायचं असतं पार्ले बिस्किट त्याच्यामध्ये डुबून. असं खातं कोण पण खातं, तर डायरेक्ट डुबवून खाल्लं ते मजाच वेगळी आहे नाही का. तर खाऊ. गाईस, चाय नाश्ता करून झालाय आता मस्तपैकी. आता आंघोळीला पाणी गरम करत ठेवलंय बघा. पाणी गरम व्हायचा वेट करू, तोपर्यंत बाकी वॉशरूमला वगैरे जाऊन येतो, थोडं फ्रेश होतो पूर्ण, आणि मग आंघोळ करून पूर्ण फ्रेश होतो. खूप टाइम झालाय गाईज, बघू पाणी तापलंय का नाही आपलं. हां, तापलंय गाईज, पाणी तर तापलंय. मस्तपैकी आंघोळ करून घेऊ आता, पूर्ण फ्रेश होऊ. गाईज, फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी, बघू शकता. आत्ता मम्मीचा फोन आला होता मला, मी आंघोळ करत होतो तेव्हा. बाहेर येऊन रिटर्न कॉल केला मी मम्मीला. मम्मी बोलली की एक काम करतो, हॉस्पिटलला जा, तिकडे आय थिंक कोणीच नाही आहे मला वाटतं. तर तिथे मला जाऊन थांबायचं आहे आईजवळ, कारण आई एकटी घाबरते ना म्हणून. तर आईजवळ थांबायचं. मला पण जायचंच होतं हॉस्पिटलमध्ये की आईला बघायला. आता जाऊ नाही का BRCला हॉस्पिटलमध्ये. गोवंडीला उतरलो आहे. गोवंडीवरून मग कसं जवळ पडतं आपल्याला, म्हणून गोवंडीला उतरून मग आपण थोडं चालत जाणार आहे नाही का. यार रिक्षा केली असती, बट आता नाही, काय माहिती. मी पहिल्यांदाच उतरलो इकडे गोवंडीला, म्हणजे गोवंडीवरून BRCला मी पहिल्यांदाच जातो आहे. आता इकडनं माहिती नाही कसं जायचं, बघू आता कसं काय ते विचारत जावं लागणार BRCला. इकडून BRC जवळ आहे ना, म्हणून पप्पा बोलले इकडंच उतर. गाईस, त्या एका रिक्षावाल्या काकाने सांगितलं की लेफ्ट मारून हा जो सिग्नल आहे त्यातून राईट मारायची. हा जो समोरचा सिग्नल आहे ना, तिथून राईट मारायची, मग सरळ जायचे चालत. लांब आहे थोडंसं, पण जाऊ. हा सिग्नल, अजून एक सिग्नल आहे, इथून राईटच मारायचं वाटतं. बघा हा राईट. गाईज, दिमागाची आई बहीण लीक झाली आहे गाईज. तिथून मी सिग्नलवरून राईट मारला, मला इथपर्यंत पोचलो. तितक्यात रिक्षावाल्या काकाला विचारलं, काका BRC हॉस्पिटल कुठं आहे? तर बोलते परत रिटर्न जा आणि त्या सिग्नलवरून सरळ जा. म्हटलं काय यार फालतूगिरी, तर आधीच लेट झाले, पप्पा चिरचिर करतात आणि त्याच्यावरून अजून लेट. काय बोलायचं यार. आता बघू, त्या सिग्नलकडेच जातो आहे. बघा तो सिग्नल जे बघा. पहिला मी इकडून आलेलो, त्यानंतर इकडे गेलो, सरळ गेलो, तर पुन्हा सिग्नलला आलो आहे. आता राईट मारून सरळ जायचं आहे. त्या काकाने बोलले का की बाई इकडून सरळ या सिग्नलवरून राईट मारून सरळ जा. हो किती क्यूट आहेत यार, किती क्यूट आहेत बघा ना. गाईज, रस्ता सपतच नाही, अजून सरळ चालायचं आहे. काय यार. गाईज, हॉस्पिटल भेटलं. ते बघा, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर भेटलं फायनली. गाईज, इथं BRCची सिक्युरिटी गेटवरती आहे ना, खूप टाईट असते, खूप म्हणजे खूप टाईट असते यार. वैताग येतो कुठं जायचं आहे, काय जायचं. असं वाटतं की मी चोर आहे, मी चोरी करायला चाललो. अरे माझ्या पेशंटला भेटायला चाललो आहे यार. गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगू, माझे जे बाबा आहेत ना, म्हणजे आईचे जे ॲडमिट आहे, आई त्यांचे मिस्टर, ते ना इथे माळी खात्यात कामाला होते आधी BRCला, म्हणून त्यांना BRC वगैरे फुकट आहे नाही का. एकदमच फुकट आहे त्यांना BRC. तर एक सेकंड भाई, इधर C2 कुठे? C2 बोले तो ये अंदर जाने का अरे C1 C2 ऐसा रहता ना. हाँ, C ब्लॉक यहाँ से हाँ.
क्या वहाँ से इन करना, डायरेक्ट सीधे चल जाना, सी ब्लॉक रहेगा। अच्छा अच्छा ठीक है, इधर से जाने का ना अंदर. तर गाईज आता हां मग मी काय बोलत होतो की माझे बाबा जे आहेत ना ते BRCला माळी खात्यात कामाला होते. तर मग त्यांना BRC फ्री आहे, त्यांना म्हणजे माझ्या आईला पण बाबाला पण. तर मग BRC त्यांना फ्री आहे. तर भाई आणि तेव्हाच्या टायमाला तेव्हा त्यांना किती पगार होता माहिती का? जेव्हा त्या लोकांनी इन केलं होतं म्हणजे जेव्हा कामाला लागले होते 7 रुपये पगार होता भाई, 7 रुपये. विचार करताय. आणि आत्ता 7 रुपयामध्ये काय होतं, 20 रुपयाला एक वडापाव भाई. तर समजून जावा. तर विषयचा विषय. C2 बघू कुठे आहे, त्यांनी तर सांगितलं इथे, आता बघू कुठे. लिफ्ट बघा किती मोठी आहे. आ गया. गाईज आईला भेटलो पण मी दाखवू नाही शकलो ब्लॉगमध्ये, कारण तिथे सिस्टर्स वगैरे खूप सारे होते त्या वॉर्डमध्ये. तर कॅमेरा ऑन केला तर मग नाही का बडबड करतील, एक तर नाही का पेशंटला पण भेटायला भेटणार नाही, म्हणजे माझ्या आईला पण भेटायला भेटणार नाही मला. तर माहिती आहे BRCमध्ये किती चिरचिर असते. म्हणून पप्पा बोलले की तू काय खाल्ला नाही दुपारी. आता मी बोललो मी काय खाल्लंच नव्हतं ऑब्व्हियसली दुपारी. तर पप्पा बोलले की दुपारी काय खाल्ला नाही आहेस, माझा डब्बा आहे मी जो आणला आहे तो तू खा. मी खाल्ला आहे. तर मग रिक्षात तेच आता आतमध्ये बसून खाऊ नाही शकत, ते परत चिरचिर करतील काय आहे कसं आहे. तर मग म्हणून डब्बा आता बघा, डब्बा पप्पाचा आता मी खाणार येतो. आणि पप्पा आता पाणी आणायला गेले तिकडे, कारण बॉटलमध्ये पाणी नव्हतं तर पाणी आणायला गेले. तर डब्बा खाऊन परत वरती जाणार मी बसायला. आता रात्र म्हणजे जोपर्यंत मम्मी वगैरे कोण राहत नाही नाईटला तोपर्यंत मला तिथेच राहावं लागणार, मग त्याच्यानंतर मला घरी जावं लागणार, असा सीन आहे. कर आहे का असं कर. कधी बरी होणार तू? हां हां कधी बरी होणार कोण सांग. लवकर बरी होणार, लवकर बरी होणार. गाईज हा वॉर्ड बघा किती सुटसुटीत आहे यार, किती भारी आहे. म्हणजे बिलकुल पण हे नाही आहे. ही माझी आत्या छोटीवाली आत्ता आली आहे, ते पण इथेच कामाला आहेत. बट ते आता आलेत, सुटलेत त्या हॉस्पिटलमधून, ते आता बघायला आले आईला. गाईज आता बाहेर बसायला आलो आहे, हे बघा इथे, कारण तिथे आतमध्ये वॉर्डमध्ये फक्त लेडीज लोकांनाच अलाउड आहे. तर ते डॉक्टर आले होते, बोलले की तुम्ही बाहेर थांबा कारण लेडीज वॉर्ड आहे. आता 7 नंतर लेडीजच फक्त राहू शकतात. लेडीजचे जर नातेवाईक असतील तर लेडीज राहू शकतात, फक्त जेंट्स वगैरे नाही राहू शकत. तर मला बाहेर बसवलं आहे. आता बघू, छोटी आत्या थांबली आहे तिकडे. छोटी आत्या कशी तिथे इथं काम केलं आहे BRCमध्ये त्यांनी, तर ते थांबू शकतात. आणि ते लेडीज आहेत, शेवटी लेडीज वॉर्डमध्ये थांबू शकतात लेडीज. आता मोठी आत्या पण येणार आहे, नाईट मारणार आहे ती मोठी आत्या, म्हणून मोठी आत्याचाच वेट करतो आहे. जेव्हा आता मोठी आत्या येईल तेव्हा मी जाईन घरी, त्याशिवाय नाही जाऊ शकत, कारण ते नाईट मारणार आहेत ना इकडे. गाईज आत्याने हलवा बनवला होता, अनु आत्याने. गाजरच आहे बघा, मस्त मस्त आहे. थँक्यू, मस्त बनवला. खूप भारी होता. मी बोर झालो होतो बाहेर बसून बसून. आत्या आली वॉर्डमधून बाहेर, बोलली की गाजरचा हलवा आहे, खाऊन घे, मस्त आहे. गाईज आत्ता थोडी लेटच आली, म्हणून थोडा उशीर झाला निघाला नाही का. मग पप्पाला फोन केला मी, पप्पाला बोललो की आपण सोबतच जाऊ. पप्पा पण बोलले सोबतच जाऊ, लेट झालं आहे ते तसं पण आपल्याला. तर आता घरीच आलो आहे, पनवेलला पोचलो, घरी आलो आहे आता, म्हणजे चालतो आहे थोडं. तर बघा पप्पा, तर आता जातो, जेवतो आणि ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे गाईज. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण तुमचा एक लाईक आणि माझी मेहनत. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.